तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर शुभ सकाळ सर्वांना परत एकदा. तर आज काय सकाळी व्हिडिओ एडिटिंगला खाली आलो, पण विनोद दादा काय काम करूनच नव्हते देत बुवा. घरी जा, तू कशाला आलं इथं? ओय, चड्डी कुठे आहे तुझी? घरी आहे. आणि तू कशाला आला इकडं? जा बेटा, माझं काम चालू आहे, जा ना, जा लवकर. भोंगळा आहे तू? लाज वाटते सांगायला? थोबड तोंड्या, होय लवकर घरी. मम्मी आली तिकडून मारायला तुला. पळ पळ पळ. मग काय ब्लॉग एडिट केला ना, अपलोड केला ना, मग आपल्याला जायचं होतं गावात. गावात आल्यावर लगेच प्रतीक भाई चहा घेऊन आले ते सकाळी सकाळी. कसं आहे ना, कामाच्या ठिकाणी गेलो ना सकाळी सकाळी एक चहा नाही झाली आपल्या टीमला, तर मग काय मजा राहिली नाही. मग आज होता आपल्या मग थोडा फोन वायजापूरला जायचं. मग वायजापूरला गेल्यावर पहिले एकदा म्हणलं एकदा CNG भरून घेऊ सायनात, तिथं काही नफ्याचा विषय नाही का. मग काय वायजापूरचं आहे ना काम आटपून आम्ही निघलो तो वापस. आणि तेवढं तर रोहन सरला म्हणलं बरेच दिवस झाले म्हणलं शनिदेवानी जरा आपल्यावर लक्ष दिलं काही नाही म्हणलं, एवढ्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. तेवढा तर रोहन सर म्हणे सर मागच्या चाकाचा आहे ना आवाज येऊ राहिला. कसं आहे ना, मग रोहन सरला म्हणलं लगेच आहे ना एकदा गॅरेज पाहून गॅरेजवर थांबव. गॅरेजवर थांबल्यावर ते म्हणे मागच्या चाकाची ना बेरिंग गेलेली. म्हणलं लगेच बादला भाऊ, कसं आहे आपलं ना दामन चालणार राहतं 100-100 एमर्जन्सी नाही का. मग काय त्याच्यानंतर आपण आलो होतो घरी. घरी आल्यावर ना पहिल्यांदा लहान लेकराकडे लक्ष द्यायचं बरं का. कुठंतरी माणसाचं चेहरा कामाचे थकाने ना लगेच निघूनच जाते बरं का. पैसे पडले का? पैसे पडलेले आहे का? काय आहे? काय आणायचे तुला? कॅडबेरी किती आणू? 2? बर बर बर, चालन चालन. डीजे पण आणायचं? 10 रुपये देईन का? घेऊन येतो मग. बर बर. त्याच्यानंतर आहे ना आपल्या डोक्यात आहे ना कुक्कुटपालनचं परत नियोजन आलं बरं का. मग म्हणलं आता ना निवांत वेळ पण येत, आपण ना शेडचं आहे ना आज जाळी मारायचं ना अंतर मोजू. पण आता आहे ना बऱ्याच जणांकडे आयफोन आहे बरं का. त्याच्यातलं एक महत्त्वाचं फीचर आहे ना लोकांना काय माहीत नसेल, म्हणलं आता आपण स्क्रीन रेकॉर्डिंग करून समजून सांग. आता खरंच ज्यांना माहीत नव्हतं ना त्यांच्यासाठी भारी फीचर बरं का. मेजर नावाचं फीचर आहे, त्याच्यात ओके केल्याच्या नंतर तुम्हाला ना लांबी रुंदी मस्त येते बरं का. म्हणजे काय जो मीटरचा टेप असतो आपला, सेंटीमीटरचा टेप वगैरे नाही का, तर तो नसला तरी तुम्हाला ना एखादी लेंथ मोजायची, लांबी रुंदी मोजायची, तर तुम्ही मोजू शकता बरं का. आता कसं आहे ना तुम्ही व्हिडिओत पाहू शकता बरं का. फक्त स्टार्टिंग पॉईंट आहे ना एक ॲड पॉईंट करायचा आणि त्याच्यानंतर जिथपर्यंत तुम्हाला मोजायचं तिथपर्यंत कॅमेरा रोटेट करायचा आणि त्या एंड पॉईंटला एंड पॉईंट द्यायचा. त्याच्यानंतर सगळी मार्किंग आहे ना ती स्केलवरती तुम्हाला दिसेल बघा अशा स्वरूपात. आणि कसं आहे ना तुम्ही व्हिडिओत पाहू शकता अशी स्पेशल मार्किंग येते बरं का त्याच्यात सेंटीमीटरची. त्याच्यात काय अडचण नाही, मीटर सेंटीमीटर टोटल दिसतंय. आता ही आर्टिफिशियल मार्किंग आहे पण एक नंबर आहे प्रॉपर. पण हा याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय, कॅमेरा एकदम सेंटर पाहिजे बरं का. कट टू कट तिरका तारका मोबाईल धरला तर मोजमाप चुकू शकतो बरं का, याची पण नोंद घ्या. कसं आहे ना याने परफेक्ट मोजता आलं तरच मोजा, नाही तर उगाच काय नाही एखाद्याच वावर मोजायला जायचं आणि मॅटर करून ठेवतो. आणि कसं आहे ना विनोदाला माहीत झालं भाऊ एडिटिंग कुठं करते. सकाळी सकाळीच भाऊ मला घरी नाही सापडलं लागलं, एक शोधायला येतो राहतो बरं का खाली. आता आहे का? हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि कसं आहे ना माझ्यामुळे ना चांगला नाद लागला तर भाऊला कॅमेऱ्याचा बरं. मग काय त्याच्यानंतर आवरलं मग भाऊला आहे ना गोड बोलून न्यायचं होतं आम्हाला, कारण की आज होता आपला पोलिओ डोसचा दिवस. मग काय आम्हाला जायचं होतं म्हसोवाडीच्या ना अंगणवाडीत बरं का. कसं आहे ना विनोदाला गोड बोलून गाडीत टाकला ना नादी लावून मग आम्ही निघलो. आणि कसं आहे ना गाडीत बसल्या बसल्या गाणे लावायचं ना, जसं बापाला नाद तसं पोराला पण लय नाद आहे. आणि कसं आहे ना गाडीत कोणती गाणी लावली हे काय ऐकवता नाही येत भाऊ युट्यूबवरती, कारण काय होतं माहिती आहे का लगेच कॉपीराईट आहे ना मारून देतं नाही का खापकणी. काय त्याच्यानंतर आपण आलो होतो म्हसोवाडीचे ना पोलिओ बूथवर. कसं आहे ना आमच्या विनोदाला अजून काय मिळणार होतं भाऊ, काय नियोजन काय नाही. मग त्याला घेतलं मग निघालो भाऊ मध्ये. आणि कसं आहे ना सर्वांना एक महत्वाची नम्र विनंती बरं का या ब्लॉगच्या मार्फत का काय किती धावपळीत आणि किती कामात असल्या ना तर या गोष्टी काय चुकू नका. शेवटी पोरांचं आहे ना भविष्य असतं आपल्या नाही का. आता कसं आहे ना विनोदादा इतका भामटा माणूस आहे ना आमचा का, त्याला ना चिवताईनं समुदादान धरून मध्ये न्यायला त्याला अंदाज आला काहीतरी गोंधळीला आपल्यासोबत होणार आहे. तरी पण आहे ना तो मध्ये गेल्याच्या नंतर फॉर्म मध्ये खुर्चीवर जाऊन बसल्यावर का त्याला वाटलं एवढं काही विशेष नाही, काही खायला देते काय कोण. पण मग काय ना एक ड्रॉप टाकल्याच्या नंतर भाऊ नाटकं चालू केले. भाऊ काय दुसरा ड्रॉप घ्यायलाच तयार. मग काय ड्रॉप द्यायला थोडी बळजबरी करावं लागली. मग घेतलं भाऊने गपची. मग काय त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका ताई नाही ना मार्किंग केली त्याच्या बोटावरती. मग निघालो होतो आम्ही वापस. मग काय त्याच्यानंतर आपल्याला अशोक भाईचा कॉल आला. त्याने आपल्याला एका ठिकाणी गाय पाहायला जायचं. म्हणलं काय अडचण नाही लगेच निघू नाही का. आणि कसं आहे ना पाऊस झालेला त्याच्यामुळे रोड मध्ये ना लय चिडचिड होती. थोडं पुढे गेलं मोकार चिडचिड होती. ऐसे रस्ते से खराब रस्ते से जा रहे हम अभी भाई की गाय देखने, जैसे गाड़ी फंसेंगे तो दोनों भी आपटेंगे. आणि कसं राहतं ना जास्त आणि शांत पण माणसाचा आनंदही पण राहून घेत राहतो बरं का. त्याच्यामुळे कधी कधी ना माझ्यासारखं येड्यापणा पण करीत जा बरं का.
आणि कसं आहे ना मग गेल्याच नंतर गाय बी पाहिली बरं का, गायला उठवलं पाहिली व्यवस्थितरित्या खालून वरून. आणि कसं आहे ना दुग्ध व्यवसाय 4-5 वर्ष घातले म्हणल्यावर गाय पाहिल्या आपल्याला अंदाज येऊन जातो बरं का. मग काय 5 मिनिटात व्यवहार जिकडे तिकडे करून टाकला मग वापस निघाला. आता कसं आहे ना 3.5 महिन्याची गाभण होती आणि प्लस त्याच्या खाली 7-8 लिटर आहे ना दूध पण होतं आणि दुसऱ्या झोपेल होती गाय. त्याच्यामुळे आहे ना व्यवहार आहे ना त्यांनी पंप सांगितले ना आम्ही ना आयवजमध्ये फायनल करून टाकला बरं का. आणि ज्यांना समजलं असेल त्यांनी कमेंट करा. आणि कसं आहे ना तुमच्या भावामागं आहे ना काय उद्योगाची कमी नाही भाऊ. घरी येत नाही तर मोटर चालू करायला गेलो आणि तिथे गेल्यावर पाहत होती एक फेजच नव्हती. मग रघु भाऊ पण आलेले नदीवर, त्यांना म्हणलं आपण दोघं डिपीवर जाऊन फ्यूज टाकून येऊ राव म्हणलं चला. आणि कसं आहे ना फ्यूज टाकायला जाताना डिपीवर गेल्याच नंतरचे ना 1-2 नियम राहते थोडे बारकाईने लक्ष देऊन ऐका बरं का. कसं आहे ना घरची काय पकड न्यायची नाही, घरून काय फ्यूज टाकायला तार नाही न्यायचे, सगळं तिथं मटेरियल अवेलेबल राहतं बरं का. फक्त जुगाड करायची तुमच्या त्यांना कॅपॅसिटी पाहिजे. कसं लाखात मग काय त्याच्यानंतर आपण आलो होतो नदीवर. पण नदीवर इतकं खतरनाक वातावरण झालेलं होतं म्हणलं एकदा कॅमेरा चालू करून सायना तुला ना आधी शूट घ्यावं लागणार नंतरच मोटर चालू करू म्हणलं. जनावराचा पाण्याचा विषय होता पण एकदा तुमच्या भावानं ना शूटिंग करूनच घेतली मग मोटर चालू केली. मग काय संध्याकाळी ना लगेच पावसाचं नियोजन चालू झालं. मग आता काय आहे ना गोट्यात घेतल्या आणि धारा काढून वगैरे घेतल्या आणि फुल पावसानं हजेरी लावली बरं का. कसं आहे ना मोकार पाऊस झाला बरं का. आता आपल्या घरापेक्षा ना गोटा स्टँडर्ड आहे बरं का. आता तुम्ही पाहू शकता. आणि कसं आहे ना दूध उत्पादक शेतकऱ्याचं काम असं राहतं ना स्वतः उपाशी राहीन बरं का. स्वतःला निवारा व्यवस्थित नसला तरी चालेल पण आपल्या जनावरांना 1 नंबर निवारा ठेव. आणि लोक आहे ना दूध आलेलं द्या पुरी द्यायला ना तर गडबड दे बरं का. असं कुठं राहतं त्याचसारखा प्रेमळ माणूस तुम्हाला शोधून सापडायचा नाही भाऊ. आता काय सांगू तुम्हाला. आणि कसं आहे शेट आपण काय व्हिडिओत नाही गप्पा नाही मारत बरं का. आता गोठा तर तुम्ही पाहिले आपली घराची अवस्था होती बरं का. पाऊस चालू झाली लगेच आहे ना वरून गळायला लागली पत्रेने लगेच खाली पाणी आलेलं होतं. आता आज रात्री झोपायची पंचीच होती आमच्या अक्षरशः. आणि कसं आहे ना आपल्याला माहिती ह्याच गायच्या जीवावर आपल्या पुढल्या 5 वर्षाच्या ना बांगला असणार आहे. आणि कसं आहे ना दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी या दावणीला बांधलेल्या ज्या गाय आहेत ना हीच लक्ष्मी. पण कसं आहे ना दूध उत्पादक शेतकरी मनानं मोठे बरं का. एक वेळेस बायाच्या अंगावर सोनं तुम्हाला कमी दिसन हो पण गाय आहे ना कधीच उपाशी नाही दिसणार. समाधानी चेहरा त्या गायचा दिसला ना आता विषय समजून जायचं या घरात माणुसकी लई. आता कसं आहे ना माणुसकीची जर परीक्षा घ्यायची ना तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं नाही का. ज्या घरी तुम्ही जाणार आहे त्या ठिकाणी गाय जरा आबाद बसेल समाधान जरा हँड रवंत करून राहिले मस्तपैकी तर समजून जायची तर कायचीच कमी. आणि आजचे लोक काय पाहते सरकारी नोकरी 7-12 लाखाचे 12,000 करणार भेटल्यावर काय अर्थ नाही त्या गोष्टीला. फक्त माणुसकी जापा सगळ्या गोष्टी ना कशी योग्य रीतीत भेटतील तुम्हाला. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रामकृष्ण हरी.